भारतरत्न देशाच्या या सर्वोच्च पुरस्काराला त्याच दिवशी खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला होता, सन्मान प्राप्त झाला होता, ज्या दिवशी हा पुरस्कार जगातील विद्वान असलेल्या, सिम्बॉल ऑफ नॉलेज असलेल्या, भारताचा आणि भारतीय संविधानाचा शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रदान करण्यात आला 31 मार्च 1990 रोजी। बाकी आजपर्यंत 53 भारतीयांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। बाबासाहेबांव्यतिरिक्त यापैकी किती भारतीय खऱ्या अर्थाने या पुरस्काराला पात्र होते याचा सारासार विचार भारतीय वर्गाने करणं गरजेचं आहे। पण ते काहीही असो, ज्यावेळेला भारतरत्न हा शब्द उच्चारला जातो त्यावेळेला ओठांवर आपसुकच एकच नाव येते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाकी देशासाठी, देशाच्या जनतेसाठी निस्वार्थी, निस्पृहपणे कुठल्याही मोबदल्याशिवाय कार्य करणाऱ्या, झटणाऱ्या क्रांतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं ही मागणी आजही शासनाला करावी लागते। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। जय भीम, जय शिवराय।